माझं नाव सीमा आहे। माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला डोसा बेटर बनवणं शिकवणार आहे आणि बरोबर वेट ग्राइंडर मशीनच्या बद्दल सांगणार आहे। तर चला सुरू करतो वेट ग्राइंडर मशीन। ही माझ्यापाशी वेट ग्राइंडर मशीन आहे। ही वेट ग्राइंडर मशीन मी तमिळनाडूहून परचेस केली आहे। ही मला 8,000 ची पडली। ह्याचा जो बेस आहे तो पत्र्याचा आहे, आणखी ह्याचा जो वरवंटा आहे तो पण पत्र्याचा आहे। ही वेट ग्राइंडर मशीन 2 लिटरची आहे। आता मी तुम्हाला डोसा बेटर बनवणं सांगणार आहे। डोसा बेटर बनवण्यासाठी मी इथे 1.5 किलो तांदूळ घेतले आहे आणि 300 ग्राम उडदाची डाळ घेतली आहे। त्याला मी अर्ध्या प्रमाणात या पातेलीत काढला आहे, अर्ध्या प्रमाणात या पातेलीत काढला आहे। म्हणजे ह्याच्यामध्ये 1 किलो तांदूळ आणखी 200 ग्राम उडदाची डाळ आहे आणि ह्याच्यामध्ये अर्धा किलो तांदूळ आणि 100 ग्राम उडदाची डाळ आहे। तर आता आपण वेट ग्राइंडर मशीन सुरू करूया। आता मी हे जे कमी वाले आहे 500 ग्राम तांदूळ आणि 100 ग्राम उडदाची डाळ ही पहिले वेट ग्राइंडर मशीन मध्ये टाकेन आणि जसंच हे थोडंसं कमी बारीक झालं, दरदरीत झालं, तर मग मी त्याच्यानंतर 1 किलो तांदूळ आणि 200 ग्राम उडदाची डाळ टाकेन। ह्याला पण जेवढं ह्याच्यामध्ये पाणी आहे तेवढ्या ह्याच्यामध्ये थोडं कमी पाण्यामध्ये ह्याला एवढं कमी पाणी टाकायचं आणि मग ह्याला वाटणं सुरू करायचं। आता मी तुम्हाला वेट ग्राइंडर मशीन लावायचं कसं हे शिकवत आहे। पहिले जो वेट ग्राइंडर मशीनचा जो वरवंटा आहे त्याला पाट्याच्या वरती ठेवायचं। मग ह्याची जी चेन दिली आहे तिला ह्याच्यामध्ये असं लावायचं। मग ह्याला ज्या पाट्याच्या मध्ये जो गड्डा दिलाय त्याच्यामध्ये असं टाकायचं। आता मी सुरू करते आहे की याला कसं चालवायचं। हे पाय, आता ह्याला टकरवत आहे म्हणून थोड्या वेळ ह्याला असं पकडावं लागेल। मी तुम्हाला मधून मधून सांगत जाईन की ह्याच्यामध्ये किती कसं पाणी टाकायचं। जब तक हा वरवंटा त्या गड्ड्याच्या आतमध्ये जात नाही तब तक हे असं पकडून घ्यायचं। आता हे थोडं दरदरीत झालं आहे। आणखी आपला जो वरवंटा आहे तो पण हे पाय गड्ड्याच्या आतमध्ये बसून गेला आहे। आता मी हे 1 किलो तांदूळ आणि 200 ग्राम उडदाची डाळ वाला पण टाकेन। आता मी पहा ह्याच्यामध्ये 1.5 किलो तांदूळ आणि 300 ग्राम उडदाची डाळ टाकली आहे आणि आता हे पहा किती छान बारीक वाटलं जात आहे। हे मशीन आपल्याला बहुत बढ़िया वाटतं, जसं मिक्सर ग्राइंडर वाटतं, पण हे मिक्सर ग्राइंडर खूप छान ह्याच्यामध्ये वाटलं जातं। आता मी तुम्हाला मशीन रोखून दाखवते आहे की मशीन रोखून हे दाखवते की अजून ह्याच्यामध्ये पाणी आहे तुम्हाला असं वाटत असेल, पण हे जसं जसं वाटलं जाईल, हे जसं जसं बारीक होत जाईल तर हे घट्ट होत जाईल। आता इथे पहा हे बेटर आता हे पत्र्याच्या वरती येऊन राहिलंय, पण जसं जसं हे बारीक होत जाईल तसं तसं हे खाली जात जाईल। हे जे साइडला जे लागलेलं असतं त्याला खालती करायचं असतं। या प्रकारे ह्याला मधून मधून असं खालती करायचं असतं, ज्याच्याने हे पण ते साइडचं जे आहे ते पण छान बारीक वाटलं जाईल। आता पहा 7 मिनिटं झाले आणि हे जे बेटर जे पत्राच्या वरती येत होतं ते पहा ते धीरे धीरे खालती जात आहे आणि छान हे आता बारीक वाटलं जाईल। आता 20 मिनिटं होऊन गेले आणि माझं हे जे बेटर आहे हे पहिले पत्राच्या वरती येत होतं, आता पहा धीरे धीरे हे पत्राच्या खालती गेलं आहे आणि हे बिलकुल बारीक होऊन गेलं आहे। मधून मधून तुम्हाला हे रोखून हे चेक करावं लागतं की हे बेटर बारीक झालं आहे की नाही। अजून ह्याच्यात बारीक दाणे आहे म्हणजे अजून हे बारीक झालं नाहीये। जेव्हा हे बारीक पेस्ट बनून जाईल तर समजा हे तुमचं होऊन गेलं। मी तर डोसा बेटर बनवण्यामध्ये खूप एक्सपर्ट बनून गेली आहे, पण जेव्हा तुम्ही बनवाल डोसा बेटर तर तेव्हा ह्याला कमी पाण्यामध्ये सुरू करा। अगर तुमच्याशी ह्याच्यामध्ये जास्त पाणी होऊन गेलं तर तुम्हाला ह्याच्यातनं काढता येणार नाही, म्हणून थोडं थोडं पाणी टाकून ह्याला सुरू करायचं।
मग नंतर तुम्ही आवश्यकतेनुसार त्याच्यामध्ये पाणी टाकू शकता। आता 40 मिनिटं होऊन गेले, आणखी माझा बेटर जे आहे ते बारीक होऊन गेलेलं आहे। आता मी ह्याला 5 मिनिटं आणखी चालून देईन, मग त्याच्यानंतर ह्याला बंद करून काढून घेईन। आता मी तुम्हाला बेटर दाखवते की हा कसा झाला आहे, इतका बारीक झाला आहे। आता हे तुमचं जे मिक्सर ग्राइंडर असतं ना त्याच्याहून ह्याच्यामध्ये छान बारीक वाटलं जातं, आणखी ह्याच्याने तुमचा जो डोसा असतो तो पण छान बढिया बनतो आणि खुसखुशीत पण बनतो। आता माझं बेटर बारीक झालेलं आहे। आता मी याला एका भांड्यामध्ये काढून घेईन आणि त्याला रात्रभरासाठी फर्मेंटेशनसाठी कपड्याने झाकून ठेवून देईन। अगर गरमीचे दिवस असतील तर 5-6 घंटे बेटर फर्मेंटेशन व्हायला पुष्कळ आहे। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ माझा आवडला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब जरूर करा।